गुड मॉर्निंग गाईज. आजचा दिवस खूप एक्साइटिंग होता कारण आज आम्ही मूवी बघायला जाणार होतो. मी फुल मूडमध्ये होती पण सडनली प्लॅन कॅन्सल झाला कारण आमचा टाईम मॅनेजमेंट होत नव्हता. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो प्लॅन कॅन्सल होणार होता आणि आम्ही घरात नवरा बायकोची आमची लई खटपट झाली. घरातून आम्ही सर्व मूड खराबच करून निघालो, पण अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मला असं वाटलं की नको, माझ्यामुळे कोणाचा मूड खराब व्हायला नको, म्हणून मी कामावर गेली नाही आणि तिथूनच आम्ही मूवीला गेलो. सो पुढं काय होतंय मी ते तुमच्यासोबत शेअर करणारच. सो तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा. पापड़ खाते हैं? क्या बुक किया है आपने? अबे जेवायला. सो नॅशनल अँथम चालू असतो. हाय गाईज, तर आम्ही चाललोय मूवीला आणि धुरंधर 2. हां, आम्ही कुठेही जाताना पहिले खायचं काम करतो आणि मग पुढं जातो. कारण की आता 2 तास नंतर इंटरव्हल आहे आणि पण मला काय नाही, भूक नाही आहे म्हणून मी नाही खात. सो आम्ही आता जाऊ मूवीला. नाही करता भांडणं तणणं करताना फायनली सुट्टी कामावर दांडी मारून आम्ही आलोय मूवीसाठी, ह्या पोरीसाठी. ही कॅब त्या दिवशी बॉम्बेवरून घेतली हिच्यासाठी. बॉम्बे छान नाही आहे. दादर. तर दादर बॉम्बेमध्येच आहे. मला काय माहिती. चला सो हो, अर्पिता गेली घरी कारण मूवीला तिला अलाउड नाही आहे, 18+ पाहिजे. आणि तिला सोडायला गेलेत गिन्नीचे पप्पा घरी. पण मला आता खूप असं गिल्टी फील होतं आहे. असं वाटतं की तिकीट कॅन्सल करून घरी चालली जाऊ, पण येतात आता गिन्नीचे पप्पा. बघू, बिचारीचा मूड खराब झाला. तिलाच यायचं मला पण होतं, पण तिचा पण मूड होता. आणि आता इटरवरून डायरेक्ट इथं कसं काय आलो ते घरी जाऊन बोलू. पण आता आम्ही आलो इथं, कुठं आलो आहे, मेट्रोला. इथं आम्ही मॅगडीमध्ये आलो आहे बर्गर खायला, कारण की आम्हाला भरपाई करावी लागते, कारण की आम्ही पिक्चरला गेलो नाही म्हणून. हे बघा इथं काय लिहिलंय. हे बघा इथं काय लिहिलंय. हाय का? हे बघा इथं काय लिहिलंय. वाच. हाय बोल. खाऊ इथे हाय का? हे बघा. ऑन द टेबल अँड रिलॅक्स, युअर डिलिशियस फूड इज ऑन इट्स वे. म्हणजे आता तुम्ही रिलॅक्स करा. आम्ही हा काय? ऑर्डर नंबर 253.
लास्ट टाइम कधी खाल्ला होता बर्गर? हां, मागच्या वर्षी क्रॉफर्डला कधी गेलतो? बॉम्बे. तभी खायला पण खाल्लं, गेल्या महिन्यात पण खाल्ला. का? तुझ्या बड्डेच्या दिवशी बर्गर खाल्ला होता? बर्गर खायला? माझं कसं झालं आहे माहिती आहे का, कधी पण कुठं पण जे मनात येईल त्यावेळेस कॅमेरा ऑन करायचा आणि बोलायचं. एवढी फ्रस्ट्रेट झाली आहे ना, आणि माझी बॉडी माझा साथ देत नाही. म्हणजे एवढं फ्रस्ट्रेशन आहे ना, मेंटली फिजिकली सर्वांचं, की काहीच सुधरत नाही आहे. कधी पण यायचं, कधी पण जायचं, काय पण करायचं. लाईफमध्ये स्टेबिलिटी नाही आहे. लग्नाच्या आधी सर्व मस्त व्यवस्थित होतं, पण आता मी जाम थकले. मुलांनंतर खरंच लेडीज लोकांचं काय खरं नसते. तेच माझ्यासोबत होत आहे. खूप जास्त एक त्रास होतो आहे. आता मी चालले माझ्या मम्मीच्या इथं, थोडं वेळ लेटेल आणि मग पुढं मुलींना घेऊन पुढं जाईल. आणि परवापासून मला कामाला इव्हनिंगला जायचं आहे. सो बघू कसं जमते. चला पुढे जाऊ, आता जेव भूक लागली आहे. चला गिन्नी आली आहे घरी, जाऊ आता तिला भेटू. तिचा पेपर होता, बघू तिचा पेपर कसा गेला आहे. आणि जाते, घरी गेल्यावर भेटू आपण. हा आमचा एरिया. इथे मी लहानपणापासून, म्हणजे मी इथंच राहिले, माझं लहानपण इथंच गेलेलं आहे आणि मी खूप खुश होते या एरियामध्ये. फ्रेंड्स असायचे ना, आता फ्रेंड्स नो फ्रेंड्स. चला आले घरी.